अरे, डॅडूनी माहीला का उचलून घेतलंय आणि माही कोणत्या गाण्यावर डान्स करते आणि ह्या मागे दोन मुली कोण आहेत? चला तर मग बघूया आजच्या या व्लॉगमध्ये. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माहीच्या अजून एक नवीन व्लॉगमध्ये. काय खाताय तुम्ही? तू काय खाते? काय खाते किट्टू? तू काय खाते माही? चॉकलेट? सकाळी सकाळी कोणी घेऊन दिलं? आणि मग काय करायचं दूध पिऊन झाल्यावर? डोक्याने. हा, ओके. आम्ही चॉकलेट खाल्लं म्हणून हे भूत आम्हाला असं घाबरवायला आलं होतं, पण आम्ही न घाबरता मजाच घेतली त्या भूताची. आपण कुठे चाललोय? माझ्या मामाचं गाव म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाणच आहे आणि हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय तिथे 11 मारुतींपैकी एक मारुतीचं वास्तव्य आहे. शेती, डोंगर, नद्या अशा खूप साऱ्या गोष्टी बघत आम्ही फायनली पोहोचलो गार्डन मध्ये, जिकडे किट्टू, स्वामू आणि मी खूप मज्जा केली. काय आणलंय? मटण आणलंय? बाजरीची भाकरी आणि गावाकडचं स्पेशल मटण तर एकच नंबर असतं. गावासारखं मटण मुंबईत कुठेच मिळत नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो लग्नाला, जे की होतं माझ्या मामाचं. लग्नाला दादू, स्वामू, किट्टू, आई, मम्मा, मामी, मी आणि डॅडू होते. लग्न होतं 32 शिराळा येथे बेलेवाडी या ठिकाणी. फायनली आम्ही पोहोचलो लग्नाच्या ठिकाणी. जगप्रसिद्ध अशी 32 शिराळ्याची नागपंचमी तर तुम्ही ऐकलीच असेल. मामाला भेटल्यानंतर मम्माला पण खूप सारी मंडळी भेटली होती. चला तर मग बघूया आता मामाचं लग्न कसं पार पडलं ते. असे फेटे घालून स्वागत केले होते. डॅडू सारखेच हा पण कॅमेरा आमचे व्हिडिओ घेत होता. मामाच्या लग्नाला खूप सारे प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित होते. इकडे भटजी बुवांनी नवरदेव नवरीला उचलून न घेण्याचे आदेश दिले. प्रमुख पाहुण्यांनी नवरदेव नवरीला विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती भेट म्हणून दिली. हे आहेत मम्माचे मामा आजोबा, जे की कुस्तीमध्ये ऑलिम्पिक वीर होते. जुन्या लोकांची मायाच वेगळी असते. आता काळानुसार जुनी लोकच हरवत चाललेली आहेत. आत्तूचा डान्स बघत बघत किट्टू सोफ्यामध्येच अडकले. मी जमलेल्या सगळ्या मामांना पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगत होते. चॅनलचं प्रमोशन झाल्यानंतर किट्टू, स्वामू आणि मी तिघींनी रिंगा रिंगा खेळायला सुरुवात केली आणि खूप मज्जा केली. खेळून थकल्यामुळे जरा ड्रिंक्स ब्रेक घेतला आणि आम्हाला भूक पण लागली होती. इकडे मामाला वाटलं आम्ही घरीच चाललोय, पण आम्ही चाललो होतो जेवायला. जेवायला पोचल्यानंतर एक पुरी कमी दिली म्हणून या मामीला माझा राग आला होता. शेवटी आहे तेवढ्या पुऱ्या घेऊन आम्ही जेवायला सुरुवात केली. खायची तलक आली.
पण नाही जेवणात वेगळाच नाही. दोनच वाजले तर 7 झालं. आता कव्वा बसलं माणसं तटकाळली. एवढ्या थंडीत या मामीला मठ्ठा प्यायचा मूड होता. मठ्ठा नसला म्हणून काय झालं, बासुंदी सारखा आयटम असल्यावर जेवणात अजून काय पाहिजे. मामीच्या भाषेवरून मामीचा जिल्हा कुठला असेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर येता येता मध्येच हा डीजे वाजत होता म्हणून म्हटलं थोडंसं डान्स करून घ्यावं. मग काय घेतलं किट्टूला आणि डॅडूला सोबत आणि केला डान्स तिघं मिळून. थोडासा डान्स स्वामूनेही केला. इकडे मामा मामींचे लग्नाची विधी पूर्ण होत होते. आणि हे मामाच्या घरातलं भांड्यांचं कलेक्शन. लग्न झाल्यानंतर आम्ही आता घरी जायला निघालो होतो, पण मला या दादाला काही घरी जाऊच द्यायचे नव्हते. आता तुम्ही म्हणाल मग वरात कुठे गेली. आम्ही किट्टू आणि स्वामूला घरी सोडून परत वरातीला आलो होतो. मामाला पण सगळा माहोल बघून नाचायचा खूप मूड होत होता, पण मी मामाला काही सोडतच नव्हते. डॅडूनेच मला वर उचलून घेतले आणि डान्स केला. रात्रीचे 12 वाजले होते आणि काकांना पुण्यापर्यंत ड्राईव्ह करायचे होते, पण माझ्या माऊला डान्स काही कंट्रोल होतच नव्हता. आणि त्यात काय मग जोडीला माझी मम्मा. बालपणीची गट्टी परत जमली. मग काकांना वाटलं मी एकटं बसून काय करू, मग आम्ही सगळ्यांनी मिळून ग्रुप डान्स केला.
जशी माझी मामी सुंदर आहे तशी ती डान्स पण खूप सुंदर करते. ही माझी दीदी राजमुद्रा. तिची तब्येत बरी नव्हती पण माझा डान्स बघून ती पण डान्स करायला लागली. नागिन डान्स करून झाल्यानंतर आम्ही उशिरा घरी आलो आणि आता वेळ होती मुंबईला येण्याची. निघायच्या आधी आम्ही आमच्या मोठ्या मामाच्या घरी जेवायला गेलो, कारण उद्यापासून परत मम्मीला ऑफिसला जायचे होते. आणि इकडे किट्टू सामो आत्तूनी व्यवस्थित सामान भरलंय की नाही ते सगळं चेक करत होतो. मला निघायचं होतं पण मन काय मामापासून निघतच नव्हतं. माझ्या अक्काचा माझ्या मामावर खूप जीव आहे. मला घरी यायचे नव्हते म्हणून आईने मला खिडकीतूनच मम्माकडे दिले. बाय नामू. किट्टू बाय. किट्टू बाय करते पण नामू आता आत्तो मला तुझ्यासोबत यायचं म्हणून स्वामू रडायला लागली. पण काय करणार, निरोप घेतला तरच पुन्हा भेटण्याची ओढ लागते. आता चाललोय साताऱ्यातनं, तर महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला विसरून कसं चालेल, म्हणून आम्ही स्ट्रॉबेरी खाऊन जातो आता घरी. तोपर्यंत तुम्ही करून घ्या